दिलेले वचन खरे करणारे शिवसेनेचे शिलेदार मामा ठाकरे यांनी आज आपल्या मित्रपरिवारांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन नाशिकमधील ठक्करडोम येथे केले होते। मामा ठाकरे हे गेल्या 35 वर्षांपासून राजकारणात असून त्यांनी सिडको परिसरात विकास कामे करून कायापालट केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी असे अनेक पक्षाचे आजही त्यांच्या सोबत आहे। यावेळी मिसळ पार्टीच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी मामा ठाकरे यांना सिडकोचा जसा विकास केला तसाच पश्चिम विभागामध्ये आमदारकी लढवून पश्चिम विभागाचा देखील विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मामा ठाकरे यांना आमदारकीची उमेदवारी मिळाल्यास त्यांना नक्कीच नागरिकांचा पाठिंबा असेल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती। या मिसळ पार्टी दरम्यान हेमलता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती कार्यकर्त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजशी बोलताना दिली। आज आपण मामा ठाकरे यांच्या मिसळ पार्टीमध्ये आलो होतो। आज मामा ठाकरेंनी मिसळ पार्टी ठेवायचं कारण हे जुने आठवणी, जुने कार्यकर्ते, जुने नेते मंडळी भेटावं आणि मामांचं कार्य असं आहे तर सर्वात मोठं त्यांनी कार्य केलं असं ते कुंभमेळ्यामध्ये जे चंद्रचिंदी झाली होती त्याच्यामध्ये सर्व गोरगरिबांचे त्यांनी जे कार्य केले। दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना कार्यामध्ये त्यांनी पक्षी विभागामध्ये जे गोरगरिबांची मदत केली। तर यांचं कार्य पाहून नव्हे तर राष्ट्रवादी असो, BJP असो, काँग्रेस असो सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते त्यांच्या मिसळ पार्टीला उपस्थित झाले आणि त्यांना जाताना शुभेच्छा दिल्या। आणि शिवसेनेचे नव्हे तर आज दुसरे कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेचे तर राहिल्याच बाजूला पण काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व नेत्यांनी त्यांना शुभेच्छा करताना हेच बोलले की आज पश्चिम विभागाचा काही विकास झाला नाही। तुम्ही जर आमदारकी लढली पश्चिम विभागामध्ये 1001 तुम्ही निवडून या। याच्या आधी तुम्ही जेवढे कार्य केलेले ते कार्य असेच कार्य परत पश्चिम विभागात आम्हाला बघायला भेटलं। तरी मामा ज्यांनी तुम्हाला आपण शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीवर पश्चिम विभागात अनेक वर्षापासून साक्षीला 21 शाखा त्याच्यानंतर वाढवणारे 6 स्कीम झाले, काम करत राहिले आणि सर्व त्यामुळे नागरिक संघटना होती, सिडकोसाठी जे जे आंदोलन मोर्चा केलं त्या माध्यमातून सिडको इलेक्शन डेव्हलपमेंट त्या महानगरपालिका असताना आम्ही काम हे आवड खेळाडू होतो, स्पोर्ट्समॅन होतो, चॅम्पियनशिप होती आणि त्या माध्यमातून परंपरा चंद्रला नॅशनलला पुरवली खूप समाधान वाटतं। ही परंपरा 62 लाखामध्ये केलं, 2 वर्षात त्याचे पैसेही वसूल झाले आणि कमी मेंटेनन्स, कमी चार्जेसमध्ये सर्वात शाही विभागामध्ये प्रॉफिटमध्ये म्हणजे लॉस नाही। आणि त्याच्यानंतर मी साहेबांच्या विचाराने ठाकरे सभागृह उघडलेलं ठाकरे सभा उघडलेलं सुरुवातीला फक्त 800 रुपये फी होतं। त्या 800 रुपयांचं लग्न सगळ्या जाती धर्माला गेलं इतकं फायद्याचं केलं तर आज ते फक्त लाईट पाणी वाढल्यामुळे 3000 रुपये झाले। ठाकरे सभागृह आज सर्वांना तारीख दिल्यानंतर कायम सेवा करत त्याच्या पद्धतीने ठाकरे सभा अभ्यासिका केली, अभ्यासिका सुद्धा अति सुंदर केली तर त्या अभ्यासिकेची संजय गराडे सारखा IAS ऑफिसर आपला अभ्यास आणि असे ऑफिसर झाले। सांगायचे झाले की माझ्या जे पुस्तिका ते ऑफिसरांचे नाव आहे ते मला आनंद वाटतो। अशा परिस्थितीत अभ्यास कसा करणार आणि असे विद्यार्थी आनंद मला वेगळा बघितलं। सिडकोच्या समस्या काय ते हॉस्पिटल जागा हॉस्पिटलसुद्धा लाईन होते फक्त 10 रुपये 30 मीटर ऑपरेशन किंवा मेडिसिन सोबत सर्व पुरावे पैसे लावलेली महिलांनी सांगितलं की नॅचरल डिलिव्हरी बाकी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय होतं काय सांगतात ऑपरेशन अशा पद्धतीने
इतकं सुंदर आणि चांगलं आणि अनेकाचे सांगण्यात आम्ही बरंच काही आणि आमच्या काळात सुरुवातीला महापुरुषातून आम्ही धारण करू या लोकांच्या काळामध्ये आम्ही शिवसैनिक असे करत होतो जवळजवळ 38 मार्क 34 मार्क सुद्धा आम्ही अशी सगळी मंडळी आम्हाला सपोर्ट करून गोवे दिले महाराष्ट्रात 38 मार्क 34 मार्क गोवे दिले आणि हे करताना असं मी महाराजांना आज मामा ठाकरे गेट टुगेदर निमित्त त्यांनी त्या ठिकाणी मिसळ पार्टी ठेवली. या मिसळ पार्टीमध्ये सर्व पक्षीय लोक या ठिकाणी दिसले. त्यामध्ये त्यांचा सहभाग एवढा मोठा दिसला आणि सगळ्यांनी मामा ठाकरे यांनी या ठिकाणी पश्चिम भागामध्ये आमदारकी त्या ठिकाणी लढवावी अशा प्रकारच्या एक सगळ्या पक्षाकडून त्यांना पूर्णपणे पाठिंबा या ठिकाणी दिसला. म्हणून आमच्या सगळ्या मित्रपरिवारातर्फे सांस्कृतिक मंडळातर्फे मी आग्रहाने सांगतो की अतिशय कामाचा माणूस 100% आज जे सिडकोमध्ये कामं झालेली आहेत ते केवळ मामामुळे झाली आणि म्हणून मामांना त्या ठिकाणी पश्चिम विभागाचं प्रतिनिधित्व त्यांना मिळावं अशी सर्व जनतेला या ठिकाणी ठाकरे यांनी आज मिसळ पार्टीकडे प्रोग्राम करू. हे आमचे आराध्य दैवत आहेत. आम्ही रेमस्टीनला 1995मध्ये कामाला लागलो. मामांनी त्यांचा स्वार्थ न पाहता मामांचा तिथं कॉन्ट्रॅक्ट होता 50 लोकांचा, पण तो कॉन्ट्रॅक्ट विड्रॉल करून 50 लोकांना आम्हाला जॉब दिले. आम्ही आज इथं घरं दारं गाड्या घोड्या आम्ही स्थिर थावर झालो. असेच मामांनी महानगरपालिकेत असो किंवा बाहेरच्या क्षेत्रात कुठेही टपरीधारक वगैरे अनेक समस्या सॉल्व केलेल्या आहेत. मामांच्या या कार्याला सलामी म्हणून मामासाहेब ठाकरे पश्चिम विधान मतदारसंघासाठी अत्यंत म्हणजे 1 नंबरचे उमेदवार आहेत असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. तर पक्षाने आमची दखल घ्यावी एवढं बोलतो. मामांचे मध्यंतरी तब्येत बिघडली होती, 6-1 महिने घरी होते किंवा मग मुलाचं लग्न कोविड काळात बाहेरगावी झालं होतं. तर मामांचं म्हणणं ही सगळी नातेवाईक किंवा मित्रपरिवार आहे हा या निमित्ताने तरी एकत्र होईल किंवा भेटीगाठी होतील. त्या निमित्ताने मामांनी हा प्रोग्राम आयोजन केला. इलेक्शनं येतील जातील पण मामांना हा म्हणजे गर्दी किंवा समूहात राहायची सवय म्हणून मामांनी हा प्रोग्राम ठेवला. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.